तर मित्रांनो नमस्कार। सध्या आपण हर्सुलच्या स्टेशनमध्ये आहे आणि आजच्या 9 तारीख आहे मित्रांनो। आजची 9/8/2026 आणि आपण सध्या बघू शकतो की जे आहे आपलं या ठिकाणी दादऱ्याचं काम ते सुरू असलेलं दिसतं आपल्याला। सगळं टेक्निकल टीम आणि स्वतः जे हे कंपनी आहे पुण्याची ते भाऊ, आताच मी त्यांच्याशी बोललो, ते स्वतः त्या ठिकाणी सुपरविजन करायला त्या ठिकाणी आहेत आणि येत्या हे काम पूर्ण झाल्यानंतर 1-2 दिवसातच मित्रांनो हा दादरा इथला फिट होईल आणि 1-2 दिवसातच आपल्या दिग्रसपर्यंत ह्या सगळ्या मशिनरीज आपल्याला त्या ठिकाणी येतील। आणि आता सध्या आपण काम जे आहे तर ते बघू शकतो की या ठिकाणी पूर्ण आपल्या हर्सुलच्या स्टेशनवरती आपल्याला ट्रॅक लेअरिंगचं काम ते पण सुरू असलेलं दिसतं आणि सोबतच जी आपली भिंत आहे म्हणजे आपल्या स्टेशनची ती पण मित्रांनो आपल्याला पूर्ण झालेली दिसते। आणि आता या साईडला आपल्याला जे आहे तर तिकीट घर वगैरे तेही मित्रांनो आपल्याला बनत असलेलं दिसतं। आपण आज जे आहे तर आपल्या ई बाईकने आलेलो आहे, कमी खर्चात, म्हणजे पेट्रोलचं काही टेन्शन नाही, तर त्यामध्ये आपण हे स्टेशन मित्रांनो गाठलेलं आहे। आणि आता ही आपल्या गांधीनगर स्टेशनचं मित्रांनो आपल्याला तिसरी वेळ आहे आणि या ठिकाणी आता मागच्याही साईडला मशिनरीच्या माध्यमातून आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। आणि आता ज्या परिस्थितीमध्ये आपलं काम सुरू आहे हर्सुल स्टेशनवर, तर त्याच्या मागचं मित्रांनो तुम्हाला मी आता या साईडला पहिल्यांदा आलेलो आहे आणि आता सध्या काम आपण बघू शकता। आणि सोबतच जे आहे तर या ठिकाणी जो रेल्वेचा स्टाफ राहणार आहे हे मित्रांनो 3 मजली इमारत आपल्याला या ठिकाणी असणार आहे। तिकडून त्याचा जिना जो आहे तो बनतो आहे आणि आता या साईडला जे आपलं कर्मचारी यांच्यासाठी बनवण्यात आलेलं जे क्वार्टर आहे मित्रांनो, तर ते आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात। थोडं याच्यामध्ये जे आहे तर आज थोडं आता 6 वाजायला आलेले आहेत म्हणून थोडं मित्रांनो ते आपल्याला क्लिअर दिसत नाही, परंतु तिथपर्यंत जर आपण बघितलं आता तर सगळं काम आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं मित्रांनो सुरू असलेलं दिसतं। तर आता हे दुरूनचं दृश्य आपण बघू शकता की कामाची नेमकी सध्याची परिस्थिती आपल्या हर्सुलच्या स्टेशनवर कशा पद्धतीनं मित्रांनो असलेलं दिसतं। या मित्रांनो आजची अपडेट, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। या स्टेशन इथे आहे आणि हे आपलं गांधीनगर या शेतशिवारामध्ये येतं आणि सध्या आपण बघू शकतो की पूर्ण आपला जो दादरा आहे जो आपल्याला क्रॉसिंग करण्यासाठी म्हणजे प्रवाशांना या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आणि सेफ्टीसाठी आता दादरा बसवण्याचं आपल्याला काम तिथे चालू असलेलं दिसतं। आणि मोठमोठ्या क्रेनद्वारा आपण दोन्ही साईडला बघू शकतो आता की दादरा बसवण्याचं काम जे आहे तर त्या एका लेअरपर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि याही साईडला क्रेन आहे आणि मधोमध अगदी त्याला दोन्ही याला दादरा बसवण्याचं काम आता मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं। आणि सध्या आपण ज्या ठिकाणी उभं आहे तर हे बघू शकता आपण की प्रवाशाचा जो निवारा आहे तोही आपल्याला दिसतो आणि या साईडला तिकीट घर वगैरे सगळं मित्रांनो इथे सध्या आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। आणखीन आज आपण याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ बघणारच आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो हे दिग्रस तालुक्यात आपल्या जे आहे तर ते 2 ग्रामीण स्टेशन असणार आहे, त्यापैकी हे एक असं स्टेशन आहे जे की दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागालाही जोडणार आहे व सोबतच हे मानोरा तहसीलमधील गावांना पण मित्रांनो 10-15 गावांना पण कनेक्ट करण्यासाठी इथून जवळ पडणार आहे। कारण इथून जो आहे हर्सुल फाटा हा 2 ते 2.5 किलोमीटरच आपल्याला अंतरावरती असलेला दिसतो। आणि आता हे मित्रांनो काम जे आहे तर आपल्याला या साईडला आपण बघू शकता की गिट्टी आपल्याला आथरलेली दिसते आणि आता ट्रॅक लेअरिंगचं काम ते पण मित्रांनो सुरू झालेलं आहे, जे मागील तुम्हाला मी 8 दिवसापूर्वी दाखवलं होतं, 1 महिन्यापूर्वी दाखवलं होतं। आणि आता पुन्हा एकदा आपण या ग्रामीण स्टेशनला आलेलो आहे। आपण चॅनलवर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तिथे जाऊन पण मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, त्या ठिकाणी सगळं टेक्निकल टीम आपल्याला हजर असलेली दिसते। धन्यवाद।